लाडकी बहीण योजना 2024 मध्ये आता सर्वात मोठी एक बातमी आलेली आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्याही महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांची आता पुन्हा पडताळणी होणार आहे। म्हणजे यामध्ये आता भरपूर महिला ह्या अपात्र होणार आहे, कारण जो GR आला होता त्या GRच्या व्यतिरिक्त भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे आणि आता त्यांचे पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यामधून काही महिला आता अपात्र होणार आहेत। तर कोणकोणत्या महिला अपात्र होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता निवडणुकीमध्ये भाजप सरकारला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। तर आपले मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या आधाराने आम्ही महायुती सरकार स्थापन केलेले आहे आणि आता त्यांना जे 1500 रुपये देण्यात येत आहे हे सुद्धा आता 2100 रुपये सुरू करण्यात येत आहे। तर यामध्ये आतापर्यंत 2,40,00,000 महिलांना लाभ दिलेला आहे आणि आता सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपये महिना सुरू करण्यात येणार आहे। तर बघू शकता लाडक्या बहिणींच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी। अर्ध विभागातील सूत्रांची फ्री प्रेस जनरलला दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांची पुन्हा अर्ज पडताळणी केली जाणार आहे। फक्त गरजू महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे आणि पडताळणीमध्ये निकषांची पूर्तता करणाऱ्या नसतील त्यांना सदर योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। म्हणजे जो GR आला होता GR नुसार जर तुम्ही इलिजिबल असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आणि जर तुम्ही त्या GRच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमची योजना बंद करण्यात येणार आहे व लाडक्या बहीण योजना ही आता या महिलांची बंद होणार आहे। अशा प्रकारची ही एक अपडेट होती। तर लाडकी बहीणबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।